शिवसेनेची संपत्ती आणि सेना भवन शिवसेनेच्या ताब्यात देण्याबद्दलची याचिका शिवसेनेकडून नाही। याचिकाकर्ते आशिष गिरींशी आमचा संबंध नाही, नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पंचनामे करून तातडीनं मदतीचं आश्वासन। पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार। अमरावती विभागातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। खासगी संस्थांची तयारी असेल तर शिक्षण संस्था सरकार ताब्यात घेणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा। राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी रब्बीचं पीक आणि फळबागा जमीनदोस्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी नाही, निवडणुका पावसाळ्यानंतर होणार असल्याची शक्यता। मुंबईमध्ये उद्या विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाचं आंदोलन, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची माहिती।